दाभोसा येथे ग्लास स्कायवॉकच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जव्हार तालुक्यातील पर्यटन विकासाबाबत मोठी घोषणा केली। तालुक्यातील सर्व धबधबे आणि पर्यटन स्थळाचा आढावा घेऊन त्यांच्या विकासासाठी जितके पैसे लागतील तितके खर्च करू अशी ग्वाही त्यांनी दिली। तसेच महाराष्ट्र सरकार आदिवासी बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले। 2 वर्षापासून निधीची प्रतीक्षा, निधी अभावी देयके रखडल्याने अनेक ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत। काही ठेकेदारांवर कर्जाचा बोजा वाढला असून काम करूनही मोबदला मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असल्याचे सांगितले जात आहे। याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील ठेकेदार प्रथमच मोठ्या संख्येने एकत्र येत 18 तारखेला आझाद मैदानात आंदोलनाच्या तयारीत आहेत। एका बाजूला कामे करूनही ठेकेदारांना देयके मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच सरकारमधील पालकमंत्री पर्यटन स्थळाच्या विकासासाठी जितके पैसे लागतील तितके खर्च करू असे जाहीरपणे सांगत आहेत। घोषणा प्रत्यक्षात कधी उतरणार? मात्र जितके पैसे लागतील तितके खर्च करू या घोषणेची अंमलबजावणी नेमकी कशी होते, त्यासाठी निधी कधी उपलब्ध होतो आणि कोणती पर्यटन स्थळे प्राधान्याने विकसित केली जातात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। एकीकडे थकीत देयकांसाठी ठेकेदार रस्त्यावर, तर दुसरीकडे पर्यटनासाठी जितके लागतील तितके पैसे खर्च करू अशी पालकमंत्र्यांची ग्वाही। त्यामुळे सरकारच्या आर्थिक प्राधान्यक्रमाबाबत आता जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे। घोषणा मोठी आहे, आता प्रश्न फक्त एकच, अंमलबजावणी कधी? आज या ठिकाणी हा स्कायवॉक काचेचा झालेला आहे। आता जितके धबधबे त्याची डिझाईन तयार करा, त्याच्यासाठी जितके पैसे लागतील की तुम्हाला जे वाटेल तिथे हे करायला गरजेचं, तुम्ही डिझाईन करा, मॅडमशी तुम्ही चर्चा करून डिझाईन करा, रानडे साहेबांचं ते मार्गदर्शन घ्या आणि सगळ्या गोष्टी आपण करून टाकू। जव्हार जिल्ह्यात तालुक्यातले जे जे स्थळ आहेत, म्हणजे ही तुमची इच्छा आहे ना, तर त्या सर्व गोष्टी करता महाराष्ट्र सरकार आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये स्वतःच्या ताकदीनं त्या ठिकाणी आदिवासींचे अश्रू पुसणार आहे, त्यांना शाश्वत करणार आहे। आणि म्हणून पर्यटनाच्या अनुषंगानं मगाशी सांगितलं की या ठिकाणी अशी काही लोकांना घरं बांधून द्या की त्यांच्या घरामध्ये पर्यटक थांबतील। त्यांना मॅडम यू सिट इट हाऊ यू विल इन पोझिशन टू हेल्प देम, त्यांना घरं बांधण्याकरता म्हणजे जर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बांधण्याला पैसे मिळाले, पण त्यांच्या कुटुंबाकरता त्याचं ऍडिशनल त्याला जॉईन करण्याकरता अधिक पैशांची तरतूद कशी करता येईल किंवा सॉफ्ट लोन कसं देता येईल, फार लांबचं। आणि मी तुम्हाला सांगतो की आज हे उपक्रम सुरू झालेला आहे। आता हा मंडप निघाला तिथं जागा, पण ही कार पार्किंग पुरणारी नाही। कार पार्किंग कुठे बाजूला घ्या, याच्यातून जे उत्पन्न निघेल त्याचा काही हिस्सा ग्रामपंचायतीला मिळणार आहे। ज्या ठिकाणी ही पार्किंगची व्यवस्था असेल त्या ठिकाणी सुद्धा हिस्सा मिळणार आहे। या ठिकाणी महिला बचत गटांच्या जे काय ग्रुप्स असतील त्या लोकांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे। आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की हे निसर्ग जे रूप आहे हे कृत्रिम नाही, हे नॅचरल आहे। आणि एरवी हा स्कायवॉक हे आकर्षण आहे, पण एरवी सुद्धा या परिसरात यावं, नजरेने निसर्ग बघावा, मनाला शांतता घ्यावी, अशा प्रकारचं वातावरण आहे। म्हणजे याचं उद्घाटन गेले 10-12 दिवसापूर्वी झालं असतं ऑनलाईन, पण ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं काही ठिकाणी अपघात घडले, पुलावर 100च्या ऐवजी 400 लोक गेले आणि तो कोलॅप्स झाला, अशा प्रकारचं चित्र आपल्याला नको होतं। म्हणून मी कलेक्टर मॅडमला सांगितलं की पूर्ण याची सर्टिफिकेशन करून घ्या, त्याच्या सर्व बाबी पूर्ण करा। कुठल्याही प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु याची उंची जरा अधिक वाढवा, कुठली इथली एंट्रन्स मध्ये, म्हणजे कुठे आता इथे येणारे पर्यटक सगळेच एका रंगाचे रंगाचे नसतात। मी म्हणून समजलं ना तुम्हाला, उद्या सकाळीच कोणाची चार्ज झालेली असेल तर चार झालेली समजा 25-30 ठेवली, तिथे 2-4-5 लोकांच्या नियंत्रणात राहणार नाही। मी देशमुख साहेबांना ते बोलले की तुम्ही अशा प्रकारची यंत्रणा उभी करा की इथले टीव्ही इथल्या पोलीस स्टेशनच्या कनेक्टेड राहिले पाहिजे। म्हणजे थोडी उंच केल्यानंतर म्हणजे बाजूनी तरी कोणी
उड्या मारणार नाही, म्हणजे समोर सुद्धा लाभ करून घ्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये कसलाही ते अपघात होता कामा नये. इथे जे पर्यटक येतील तर पर्यटकांना सुरक्षितता वाटली पाहिजे. आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सकस त्यानं पराकाष्ठा करून समाजाला जे योग्य गरजेचं ते निष्पन्न दिले. आज पुन्हा आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाईक साहेब. लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे असा आशावाद करू ज्या अमूल्य रत्नानं आज आपण भाग्यवान आहोत की नाईक साहेबांसारखं अमूल्य रत्न या पालघर जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभलं. आणि म्हणून आज पालघर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलत आहे. आणि पुढे बदलवण्यासाठी अशा कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेऊन निश्चितच लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण करणारं एक लोकप्रिय आपण या ठिकाणी आलात आणि अशा या भागाच्या विकासासाठी विचार करत आहात हे आमच्यासाठी महत्भाग्य. मी आदरणीय पालकमंत्री गणेशजी नाईक साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो. आदरणीय खासदार डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब यांचा आभार मानतो. आदरणीय आमदार राजेंद्रजी गावित साहेबांचं